करते, त्यांची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रित येऊन एक दिवस महाराष्ट्र बंद ठेवावा आणि आपण सीमावासियांच्या पाठीशी आहोत असं दाखवून द्यावं, अशा पद्धतीची त्यांची अपेक्षा आहे. काय या संदर्भात पालकमंत्री एक गोष्ट अशी आहे की कर्नाटक ज्याप्रमाणे वागतं त्याप्रमाणे वागणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही. खरं तर आमच्या मंत्र्यांना अनेक वेळेला अडवण्याचं काम हे त्यांनी केलेलं होतं, परंतु कोल्हापूरचे कर्नाटकचे 3 मंत्री कोल्हापूरला येऊन गेले. आम्हाला वाटलं असतं तर आम्ही त्यांना अडवू शकलो असतो, परंतु तसं काही आम्ही केलेलं नाहीये. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या वादाला कुठेतरी आता एक दिशा मिळते की आपल्याला सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. केंद्र शासनाच्या निश्चितपणे लक्षात आलेलं आहे की हा प्रश्न खूप काळ पेंडिंग राहिलेला आहे, याच्यावर कुठेतरी उपाय काढला पाहिजे. म्हणून 2 राज्यपाल महोदयांची मीटिंग ही कोल्हापूरला झालेली होती आणि ती कोल्हापूरला मीटिंग झाल्यानंतर त्याच्यामधून सुद्धा किती विषयांना गती मिळते हे सुद्धा बघायला लागेल. शेवटी सीमा भागातल्या लोकांना न्याय मिळायला लागेल. आंदोलनं आता भरपूर झालेली आहेत आणि आंदोलनातून आजपर्यंत काहीही निष्पन्न झालं नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आपण स्वतः सुद्धा मान्य केली पाहिजे. आंदोलनावर काही लोकांची राजकीय पोळी भाजली जाते, परंतु सीमा भागातल्या लोकांच्या वेदना तशाच राहतात आणि म्हणून याला कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी आम्ही सीमा भागासाठी एक वेगळी योजना बनवतोय. ज्या ज्या योजना आतापर्यंत मागच्या सरकारने बंद केल्या होत्या सगळ्या आम्ही योजना सुरू करतोय. सीमा भागासाठी विशेष योजना देत असतानाच आमच्याकडे काही भागामध्ये जे इतर भाषीय लोक राहतात त्यांच्या काही अडचणी होत्या त्या आम्ही सोडवलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने सुद्धा जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्या भागातल्या समस्या तशाच सोडवाव्या अशी सुद्धा आमची अपेक्षा आहे. मी एक गोष्ट समजू शकतो की कर्नाटकामध्ये निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच्यामुळे काही इश्यूजच्या बाबतीत त्यांचा नाईलाज सुद्धा होत असेल, परंतु ज्या वेळेला केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे की 3 आमदारांची समिती बनवायची, ती समिती बनवण्यापर्यंत थांबलं पाहिजे. सीमावासियांच्या बरोबर आम्ही सगळे आहोत. मी कदाचित जर मला शक्य झालं तर काल की परवाच्या दिवशी मला फोन आलेला होता 26 तारीखच्या आंदोलनाच्या संदर्भात. तर आंदोलन हे प्रतिकात्मक असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंसाचार होऊ नये, कुठेही गाड्या अडवल्या जाऊ नये आणि जी आपली एक बाजू चांगली बाजू महाराष्ट्राची केंद्राच्या समोर गेलेली आहे त्याला कुठलंही गालबोट लागणार नाही अशी काळजी आपल्याला घ्यायला लागेल. कारण या ठिकाणी एकतर्फी होतंय, जे काय घडतंय कर्नाटकाकडून होतं, लाठीमार कर्नाटकातून होतंय, आमच्या लोकांना तुरुंगात डांबण्याचं काम कर्नाटकामधून होतंय. आम्ही मात्र ह्याला कुठेही काउंटर ऍक्शन घेतलेली नाही. खरं तर मुंबईमध्ये एवढी लोक राहतात कर्नाटकामधली, त्यांना चांगली वागणूक ही आमच्याकडून दिली जाते. अशी कुठलीही गोष्ट मुंबईमध्ये घडलेली नाही किंवा आमच्या इतर शहरांमध्ये घडलेली नाही की ज्या प्रकारे कर्नाटकामध्ये जी वागणूक आमच्या लोकांना दिली गेली ती आम्ही इथं दिलेली नाही. आणि हे न देण्याचं कारण हे सुद्धा आहे की आमची अनेक लोक सुद्धा बेंगलोरमध्ये राहतात, IT मध्ये काम करतात. शेवटी असा वाद जर व्हायला लागेल तर त्याला एंड कुठेही नसतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने हे जाणून घेतलं पाहिजे की सीमा प्रश्न सोडवायचा असेल तर तो हिंसाचाराच्या मार्गाने कधीही सुटवू शकत नाही. आंदोलनं किती गेली तरी लोकांपर्यंत भावना जाईल की हा प्रश्न जिवंत आहे, परंतु जिथे महाराष्ट्र शासनाने निर्णय असा घेतलेला आहे की आम्ही त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेणार आहोत की आमच्या सीमा भागातली लोक सुरक्षित राहावी, त्यांना चांगला न्याय मिळावा आणि ते न्याय देण्याएवढे निश्चितपणे महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य आहे आणि तेवढं आमचं बजेट सुद्धा आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामधून मॅक्झिमम सुविधा देऊ आणि जे काय आमचं सूत्र ठरलेलं आहे केंद्र शासनाकडे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आमची 3 नावं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय निश्चित करतायत. ते 3 मंत्री आणि कर्नाटकाचे 3 मंत्री एकत्र बसतील आणि ह्याच्यावर हे सोल्युशन आल्यानंतर मला वाटतं की वेगळं आंदोलन करून सीमा प्रश्न आमच्या हृदयामध्ये आहे आणि तो वेगळं आम्हाला सांगण्याची खरोखर आवश्यकता नाही आहे. सीमा भागातल्या लोकांना नागपूरला यायचं असेल तर त्यांची मीटिंग मी नागपूरला घडवून आणेन. त्यांनी एक 10 लोकांचं शिष्टमंडळ नागपूरला आणावं आणि त्यांना असं वाटत असेल की नागपूरला येणं लांब पडत असेल आणि मुंबईला, तर आमचं अधिवेशन संपल्याबरोबर ताबडतोब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांची आम्ही भेट घडून आणू.
एक कृती आराखडा करू की जोपर्यंत कोर्टाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत काय काय सुविधा द्यायचा याचा एक कृती आराखडा आम्ही तयार करू आणि कोर्टामध्ये काय बाजू मांडायची ते आम्ही सक्षमपणे मांडू. खर तर 50 खोक्यांवरून पुन्हा एकदा संजय राऊत आक्रमक झाले आहेत. 50 खोके देऊन अमरावती फोडलेत. त्यामुळे पहिल्यांदा याची SIT चौकशी करा अशा पद्धतीचं मागणी. एक असं आहे की त्यांना एवढं का लागतं? न्याय कोणाला द्यायचा आहे? दिशा सॅलियनला द्यायचं. आम्ही कोणाचं नाव घेतलंय का? किंवा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की विधानसभेमध्ये मागणी झाली होती ती त्यांच्या संदर्भात SIT नेमायची आहेत. SIT मध्ये कोण जे काय दोषी आढळतील त्यांच्यावर चौकशी अवश्य झाली पाहिजे आणि खोके घेतल्याबद्दल जे लोक तुरुंगामध्ये गेलेले आहेत त्यांनाच खोक्याचं महत्व असतं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की खोके काढायचे असतील तर मग त्याला कोणाचे खोके काढले जाणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे विनाकारण असं बोलू नका की ज्याच्यामधून लोक दुखावली जातील. तुम्हाला लोकांना प्रेम देता आलं नाही, लोकांना भेटता आलं नाही, त्यांच्या मतदारसंघातली कामं करता आली नाहीत आणि ती कामं कोट्यवधी रुपयाची आहेत. पैसे कोणी दिले जात नाहीत आणि पैसे घेऊन जर राजकारण करता आलं असतं तर सगळी श्रीमंत लोक ही मुख्यमंत्री बनली असती, उपमुख्यमंत्री बनली असती आणि पंतप्रधान सुद्धा बनू शकले असते. आज लोकशाहीची सगळ्यात मोठं हे कसं असतं की मोदी साहेब स्वतः सांगतात की त्यांनी कशा रीतीने ते वर आले आणि मग ते जर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात तर ही लोकशाहीची खरी किमया आहे. आणि लोकशाही विसरलेले आहेत ज्यांचा ठोकशाहीमध्ये विश्वास असतो ते लोकशाहीबद्दल बोलत नाहीत, ते फक्त खोक्यांबद्दल बोलू शकतात कारण त्यांच्याकडे दुसरा विषय नाही. लोकांच्या भावना भडकवायच्या आणि त्याच्यावर पोळी भाजायचं हे कधीही बाळासाहेबांनी केलं नाही. बाळासाहेबांचं जे काय सूत्र होतं ते सरळ होतं. तुम्ही तिथं आमची यात्रा जर अमरनाथची अडवणार असाल तर इथून एकही हातची आम्ही प्लेन उडवू देणार नाही. याच्या मागे कोणाचा द्वेष नव्हता, परंतु धार्मिक भावनेच्या प्रत्येकाचा आदर केला पाहिजे ही त्याच्या मागे भावना होती आणि त्याच्यामुळे ते रोखठोक होते. म्हणून बाळासाहेबांनी कोणाला पैसे वाटवले का? मग बाळासाहेबांवर एवढे आमदार का होते याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आमदार कधीही पैशासाठी फुटू शकत नाहीत कारण आमदारकी पैशापेक्षा केवढी तरी मोठी असते. कोणाला खोके म्हणताय तुम्ही? ज्या लोकांनी 3-3, 4-4, 5-5, 6-6 वेळा निवडून आले ते काय पैसे देऊन लोकांना विकत आले? त्यांनी लोकांची कामं केली. त्यांच्या मतदारसंघांवर तुम्ही लक्ष देऊ शकला नव्हता. राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेली होती, काँग्रेस तुम्हाला संपवायला निघालेली होती. आज सुद्धा जाऊन तुम्ही राहुल गांधीला मिठी मारता. आज सुद्धा तुम्ही बिहारमध्ये जाता आणि ज्यांनी रथयात्रा अडवली त्या पक्षाच्या प्रमुखांना तुम्ही मिठी मारता. इथपर्यंत खाली तुम्ही उतरलेले जर बाळासाहेबांना कळलं असतं तरी बाळासाहेबांनी तुम्हाला माफ केलं नव्हतं हे लक्षात ठेवा आणि त्याचं उत्तर अगोदर जनतेला द्या. जनता आज त्यांना ज्या सुविधा मिळतात त्याच्यामुळे जनता खूप खुश झालेली आहे. तुम्ही त्या सुविधा कधी देऊ शकला नाही, पुढे सुद्धा देऊ शकणार नाही आणि म्हणून ज्या युतीला महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या युतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आणि तुम्हाला काही करायचं असेल तर लोकांसमोर जा. आम्ही युती म्हणून मतं मागितली, आमची ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला बहुमत मिळालेलं आहे. दुसरा एक प्रश्न म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीचा दौरा करतायत. संजय राऊत यांनी अशी शंका व्यक्त केली आहे की भूखंड घोटाळा मुख्यमंत्र्यांच्या भूखंड घोटाळ्याची कागदपत्र आहेत ती यंत्रणांकडे गेलेली आहेत आणि मग अशा परिस्थितीत दिल्लीला जात आहे. हा ते एवढं त्यांचं अज्ञान आहे की त्यांना हे सुद्धा माहिती नाही की ज्या नागपूर हायकोर्टामध्ये ही मॅटर आहे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की CM साहेबांनी जो 16 तारीखला निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी मान्य केलेला आहे. ही केस क्लोज झालेली आहे आणि त्यांना हे सुद्धा माहिती नाही की कोणालाही जमिनीचं वाटप झालेलं नाही. या निकालपत्रामध्ये असं सुद्धा म्हटलेलं आहे की जे नियमाकुल करायचे आहेत याचे पूर्ण अधिकार सरकारचे आहेत. सरकार ज्याला निर्णय घेतं की 30-40 केसमध्ये जो रेट लावलाय तोच 34व्या केसमध्ये सुद्धा लागला पाहिजे. हे समान सूत्र आहे आणि हे समान सूत्र कुठेही कोर्टाने त्याला बंधन केलेलं नाही. कोर्टाने एवढंच म्हटलेलं आहे की या केसचा निकाल लागल्यानंतर राज्य शासनाने आवश्यक तो निर्णय घ्यावा आणि त्याच्यामुळे ज्या बिल्डरना 300-350 कोटी रुपये दिले गेले काही नसताना त्याचा तुम्ही जाब जनतेला दिला पाहिजे. इथं 1 रुपया सुद्धा कोणाला जमिनीचं वाटप नाही. त्याच्यावर असलेली लोक ही 2005 मध्ये आणि 2007 मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांना या जमिनीचं वाटप झालेलं आहे. आम्ही कुठलंही वाटप केलेलं नाही. हे सूत्र सुद्धा काय रेटने पैसे घ्यायचं हे सूत्र सुद्धा 2007 मध्ये ठरलेलं, आम्ही ते सूत्र ठरवलेलं नाही. असं असताना जी लोक ज्यांनी कायम महापालिकेमध्ये काय काय करत आले
ते आता बाहेर पडेल म्हणून या भीतीपोटी मुख्यमंत्र्यांच्या अंगावर चिखलफेक करण्याचा जो काय प्रकार आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे. आणि मग चिखलफेक केल्यानंतर काय होतं हे सुद्धा आता त्यांना कळलेलं असेल की आम्ही ज्याला चिखलफेक करतो आणि आमच्याबद्दल साधं बोललं गेलं तर मग जळफळाट का होतो, त्याला तोंड द्या, एवढंच मला सांगायचं आहे. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील, आमच्या सरकारचा संपूर्ण ट्रान्सपरंट असा कारभार आहे. आणि जे काय आरोप केले तर त्याला आम्ही समर्पक उत्तर आम्ही नाही दिलेलं, कोर्टाच्या निर्णयाने त्याला परस्पर उत्तर मिळालेलं आहे आणि ते उत्तर मिळालेलं आहे. हे तरी वाचून बघा, एवढंच मला सांगायचं आहे. देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा होतोय त्यावर त्यांनी या सगळ्याला हे बघा, त्यांना शंका कुशंका हे करण्याशिवाय त्यांच्याकडे आता दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. त्यांनी तेच करत बसावं, तेच बोलत राहावं. आम्ही किती काम करतोय त्याच्यामध्ये एखादी सूचना केली असती तर मला अधिक आनंद झाला असता. सीमा भागासाठी काय करता आले याच्यावर एखादी सूचना केली असती तर आनंद झाला असता. उगाच म्हणायचं राहायचं की कर्नाटकाच्या याच्यामध्ये विधानसभेमध्ये हा ठराव पास झाला म्हणून काय त्याचा परिणाम सुप्रीम कोर्टावर होणार आहे का? काही होत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या फॅक्ट्स आहेत त्याच्यावरच या बाबतचा निकाल होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही स्वतः ठाम आहोत. आणि असे जर 10 ठराव घ्यायचे असतील आणि त्या नाही काय होणार असेल तर 10 ठराव एकमताने घ्यायची आमची तयारी आहे. आणि सीमा भागाच्या संदर्भात महाराष्ट्र सगळा एक राहायला पाहिजे ही आमची भावना आहे. म्हणून विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेऊन आम्ही सीमा लढा लढवू. पण आज अमरावती जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीची शिवसेना आहे, भास्करराव जाधवांनी सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे. नाही, राष्ट्रवादीची शिवसेना झालेलीच आहे, याच्याबद्दल काय प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळे गेल्यामुळे आज सुद्धा तुम्ही बघा की आदित्यजी वेलमध्ये आले आणि जाऊन काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटले. हे नॅचरली दिसतंय सगळ्यांना की तुम्हाला आज त्यांची गरज जास्त आहे, आपली माणसं तुम्हाला नकोशी झाली. म्हणून आम्ही ज्याला सांगत होतो की आम्ही सगळे लोक परत येतो, आपण एकत्र बसूया, हिंदुत्वाच्या विचाराबरोबर जाऊया, शिवसेना मजबूत करायला जाऊया, त्याला उद्धव साहेबांचं उत्तर काय होतं की तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर चला, असं तुम्हीच सांगितलं आणि आम्हाला पाठवलं. आणि आता आम्हालाच खोकेवाले म्हणता. कुठला न्याय आहे हा? हे सुद्धा जनतेला कळलं पाहिजे की तुम्ही असं खरं बोलला की नाही याची उत्तरं कधीच देत नाहीत. आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये बोलायला मिळतं. आदित्यजींसारखे तरुण यांना काही माहिती नाही आहे का? मग जनतेला का सांगत नाही की आम्हीच सांगितलं निघून जा म्हणून? तुम्हाला निघून जा एवढं जर तुम्हाला अभिमान झालेला होता, आपल्या माणसांची किंमत नाही राहिली तर तुम्ही जनतेला ही स्वतः ठासून सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला अशा तऱ्हेचा असंतोष झाला त्याला आम्हीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा चला, आम्ही आमच्या ताकदीवर लढू म्हणून. शेवटी ताकद कोणी निर्माण केली? बाळासाहेबांनी. विचार कोणी दिला? बाळासाहेबांच्यावर. आम्ही बाळासाहेबांच्या आणि हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आहोत. निघून जा म्हणण्यापर्यंतची वेळ का आली होती ती? अहो, निघून जा हे का वेळ आली होती त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आम्हाला काय? आम्हाला जे सांगितलं तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर निघून जा, त्यांनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला ते सर्वोच्च नेते आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही काहीच सांगत नाही. परंतु ते जे वाक्य होतं ते तर तुम्हाला सांगणं माझं कर्तव्यच आहे. सर, लास्ट प्रश्न. सिंधुदुर्गमध्ये सोन्याच्या खाणी अनेक ठिकाणी आढळून येतात, मात्र हे सगळे अहवाल आतापर्यंत लपवून ठेवले होते. आता सरकारची भूमिका काय असणार आहे? नाही, अहवाल लपवून ठेवले असं बिलकुल नाही. सिंधुदुर्गमध्ये सोन्याच्या खाणी आहेत हे पूर्वीच्या अहवालामध्ये सुद्धा आलेलं आहे. शेवटी असं असतं की ते खाणी असल्या तरी पण त्याच्यामधून सोनं काढणं हे फिजिबल आहे की नाही हे अगोदर बघायला लागतं. कारण किती मटेरियल शुद्ध केल्यानंतर किती सोनं निघतं आणि त्याची कॉस्ट काय असते याच्यावर ते अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे ह्या संदर्भातले निर्णय हे केंद्र शासन घेत असतं आणि केंद्र शासन योग्य ते निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. साहेब, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे वेगवेगळ्या देशामध्ये. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील खबरदारी घेतली जात आहे. आज काय चर्चा होणार? निश्चितपणे केवळ कोल्हापुरात नाही तर भारतभरामध्ये काय खबरदारी घ्यायची याबद्दल पंतप्रधान महोदयांनी गायडन्स केलेलं आहे. आणि एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे की कोणीही घाबरून जाण्याचं कारण नाही. काल सुद्धा आमच्याकडे या संदर्भातला अहवालाची चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये हा ट्रेंड रिड्युसिंग आहे, परंतु परदेशातून हे इन्फेक्शन यायचं नसेल तर आपण जी काळजी घेतलेली आहे, मास्क लावणं आणि दुसरं मी या ठिकाणी कोल्हापूर वासियांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो की जो प्रिकॉशनरी डोस आहे हा प्रिकॉशनरी डोस ताबडतोब घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये फक्त 90 लाख लोकांनी हा डोस घेतलेला आहे. आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 90-95% पहिला डोस गेलेला आहे, 70% आसपास दुसरा डोस गेलेला आहे. परंतु प्रिकॉशनरी डोस हा निश्चितपणे सिनियर सिटीजननी घेतला पाहिजे आणि ज्यांना धोका असतो अशा सर्वांनी प्रिकॉशनरी डोस घ्यावा
आणि त्याची यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्याचा मी आदेश देईन. कुमार गोरे यांचा अपघात झालेला आहे, त्याची काय सरकार नाही, माझ्याकडे आतापर्यंत माहिती नाही, परंतु मी याची माहिती घेऊन आपल्याला निश्चितपणे सांगेन. काही दिवसापूर्वी आपणच कोल्हापुरात शताब्दी महोत्सवाचं सुरू केला आणि त्याचे विविध कार्यक्रम घेतले गेले. मात्र त्या कार्यक्रमात अनेकांनी कामं केली, त्याची बिलं अद्याप दिलेली नाहीत. किंबहुना ठेकेदारांनी काही टक्केवारी मागितली, असं देखील अधिकाऱ्यांनी काही टक्केवारी मागितली असं पुढे आलेलं आहे आणि अनेकांची कोट्यवधीची बिलं त्या ठिकाणी तटलेली आहेत. काय सांगा आपण कुठल्या याच्याबद्दल बोलतोय? आपण दसरा महोत्सवाचा कार्यक्रम घेतला. आता रिसेंटली घेतला शाहू मिल मध्ये वगैरे कार्यक्रम घेतला आहे. दसरा महोत्सव असे सगळे नाही, एक गोष्ट लक्षात घ्या. दसरा नाही, एक मिनिट, मी तुम्हाला सांगतो. दसरा महोत्सवाचं कुठलंही बिल पेंडिंग असेल तर त्यांनी मला सांगावं. दसरा महोत्सवाची कुठलीही बिलं पेंडिंग नाही असं मला सांगितलेलं आहे. पुन्हा मी एकदा त्याचा अहवाल मागवेन. जे शताब्दी वर्षाच्या संदर्भातले जी काही कार्यक्रम झाले असतील आणि त्याची पेंडिंग बिलं असतील तरी मी मागेन. कोणीही जर आपल्याकडे पैसे मागितलेले असले तर कोणीही देण्याची गरज नाही. मी स्वतः ज्या डिपार्टमेंटचा कार्यभार सांभाळतो शिक्षण विभागाचा, त्याच्यामध्ये तर मी नवीन सिस्टम अशी डेव्हलप केली की अनेक वेळेला नवीन शाळांचे परवाने देण्यासाठी मंत्रालयाच्या आसपास एजंट लोक फिरायचे, पैसे वसूल करायचे. ही सगळी सिस्टम मी बंद करून टाकली. मी स्वतः सह्या करून देतो आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ती सगळी जी काय त्यांची सर्टिफिकेट्स आहेत ती सुद्धा संस्था चालकांना देऊन ठेवतो. एवढा ट्रान्सपरंट कारभार मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये सुरू केलेला आहे आणि तोच कारभार कोल्हापूरमध्ये सुद्धा राहील याची मी आपल्याला ग्वाही देतो. सध्याच्या परिस्थितीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या. सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा. रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई पेपरला भेट द्या. दैनिक राजस्व आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा.